वेलकम टू ऑल. जवळपास दररोज न्यूजपेपरमध्ये किंवा आपल्या इकॉनॉमिकच्या बेसिक सिलेबसमध्ये नेहमी एक शब्द किंवा एक वाक्य तुम्ही नेहमी ऐकता की रुपया घसरला, रुपया वधरला, रुपया ॲप्रिसिएशन, रुपया डेप्रिसिएशन किंवा अवमूल्यन. बरोबर, हे शब्द तुम्ही नेहमी ऐकता. पण ज्या प्रमाणात त्याला काय म्हणतात की संदर्भ पुस्तकामध्ये या कन्सेप्ट द्यायला पाहिजे त्या प्रमाणात मजबूतीनं देण्यात आलेल्या नाही आहे. तर आज आपण बघण्याचा प्रयत्न करू की रुपया घसरतो म्हणजे नेमका काय, रुपया मजबूत होतो म्हणजे नेमका काय, डॉलरच्या तुलनेत रुपयाची व्हॅल्यू ही कशी काढल्या जाते. कारण होते काय, नेहमी समाजकारण राजकारणामध्ये ह्या शब्द हा नेहमी कानावर पडतो की रुपया घसरत आहे, सरकार काही करत नाही आहे. ओके, आधी हेच सरकार होतं की काँग्रेसला शिवाय देत होतं, आता काँग्रेस सरकारला शिवाय देते, एक तत्सम बाबी. पण एक चांगले ह्युमन बिईंग म्हणून पहिल्यांदा त्याचे फंडामेंटल समजणं अत्यंत गरजेचे आहे. बरोबर, तर लगेच मला असं वाटते विषयाला काय करू आपण सुरुवात. आता बघा ही न्यूज बघा, रुपयाचा 93.7चा ऐतिहासिक नीचांक. बरोबर, म्हणजे नेमकं होते काय, नीचांक म्हणजे रुपया घसरणे म्हणजे कोसळणे म्हणजे नेमकं काय, सर्वात मोठी घसरण. हे म्हणजे बेसिक काय माहितीये का, या न्यूज समजण्यासाठी पण बेसिक अभ्यासक्रम चांगला माहित पाहिजे बरं का तुम्हाला. आणि बेसिक अभ्यासक्रम मध्ये ज्या बाबी आहे त्या करंट सोबत जोडत्या पण आल्या पाहिजे. याचंच नाव स्पर्धा परीक्षा आहे, याचंच नाव अकॅडमिक म्हणजे कॉलेज नाही आहे. कॉलेजमध्ये याचा आणि त्याचा काही संबंध नसतो. कॉलेजच्या सेम कॉलेजमध्ये पण अभ्यासक्रम आहे ना हा बीकॉम मध्ये. तर हे न्यूज समजणं हे थोडं गरजेचं आहे, त्यासाठी तुम्हाला म्हणजे थोडं लक्ष देणं आवश्यक आहे. ओके, चला आता बघा पहिल्यांदा पहिला प्रश्न. तुम्हाला माहिती मी पीपीटी लावत नाही, डायरेक्ट लाईट कॅमेरा इन ऍक्शन. पहिला प्रश्न येतो की सर कोणत्याही देशाच्या चलनाचं मूल्य हे का बरं काढावं लागते. म्हणजेच एका वाक्यात साधा प्रश्न आहे, सर 1 रुपया म्हणजे $1 का होत नाही. सिंपल प्रश्न आहे, 1 रुपया म्हणजे $1 का बरं होत नाही. मी या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सिंपल प्रश्न. मला सांगा, समजा गावामध्ये पालक भाजी, एक एक आपण एक माप घेऊ. समजा एक जोडी पालक भाजी आहे का, आपण किलो मध्ये मोजू. आपण समजा 1 किलो पालक भाजी आहे, आपण एक सांकेतिक घेत आहोत. 1 किलो पालक भाजी समजा एखाद्या गावामध्ये आणि 1 किलो पालक भाजी समजा पुण्यामध्ये, किंमत सारखी असेल का रे, किंमत सारखी असेल का. 1 किलो पालक भाजी गावामध्ये, 1 किलो पालक भाजी समजा पुण्यामध्ये, किंमत सारखी असेल का. त्याचं उत्तर सरळ सरळ नो आहे. नोचं उत्तर काय आहे, कारण सर गावामध्ये पर्चेसिंग प्रायोरिटी, शहरामध्ये खरेदी क्षमता ही सारखी राहू शकत नाही. दुसरी गोष्ट सर, इथं काही गोष्टी सहजपणे उपलब्ध आहे, इथं सहजपणे उपलब्ध नाही आहे सर. या सगळ्या बाबीचा परिणाम म्हणजेच काय, हे जसं गाव आणि शहर घेतलं तसं लक्षात ठेवायचं, इथं भारत आणि इतर करन्सीज आहे. कदाचित एकाची व्हॅल्यू जास्त असेल, एकाची कमी असेल. म्हणजे उदाहरणार्थ रुपयापेक्षा डॉलरची व्हॅल्यू जास्त आहे, याचा अर्थ हा होत नाही की आपला रुपया लयच हे आहे, रुपयापेक्षा पण बाकी लोकांची पण व्हॅल्यू पण कमी आहे. सांगायचा उद्देश काय आहे, $1 म्हणजे 1 रुपया यासाठी होत नाही. याचं कारण की पीपीपी आणि इतर गोष्टी डिमांड सप्लाय या सारख्या नसतात. बरोबर नाही का. आणि मग मला सांगा, जर $1 म्हणजे एक वस्तू जर होत असती तर सगळे प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाले असते ना. म्हणून या आधारावर त्याला काय म्हणतात की आपल्याला या चलनाचं मूल्य काढावं लागते. कारण व्यवहार झाला पाहिजे ना बरोबर. म्हणजे $1 म्हणजे 1 रुपया होत नाही, मग $1 म्हणजे किती रुपये होणार. विषय कळला का, याला त्या चलनाचं मूल्य म्हणतात ना. अगेन रिपीट, $1 म्हणजे 1 रुपया होत नाही, मग $1 म्हणजे किती रुपये होईल, $1 म्हणजे किती दिनार होईल, $1 म्हणजे किती युआन होईल, हे मूल्य काढावं लागेल ना. यालाच म्हणतात त्या देशाच्या चलनाचं मूल्य. म्हणजे सिंपल भाषेमध्ये कोणत्याही देशाच्या चलनाचं मूल्य का बरं काढावं लागते, याचं कारण ते सममूल्य नसते. साधं साधं समजा, काही आपण हाय लेवल बोलू नाही, समजणं इम्पॉर्टंट आहे, मार्क येणं इम्पॉर्टंट आहे. ओके, असं खाऊन काय अर्थ नाही बरं का, सरळ खा. चला कळलं. हा, मग आता दुसरा प्रश्न येतो की सर हे जे मूल्य आहे, हे जे चलनाचं मूल्य आहे, हे चलनाचं मूल्य सर कोण काढते हो, आणि दुसरा प्रश्न हे कसं काढते हो. समजलं. आता बघा, कोणत्याही देशाच्या जे चलनाचं मूल्य आहे, म्हणजे हे चलनाचं मूल्य $1 चलनाचं मूल्य म्हणजे असं घेऊ आपण. ओके, 1 रुपया म्हणजे उदाहरणार्थ हे जे $1 आहे बाबा,
$1 म्हणजे हे जे 90 रुपये आहे ना, हे जे मूल्य काढलं ना, हे जे चलनाचं मूल्य ठरवते ना, हे चलनाचं मूल्य ठरवण्याचा अधिकार नंबर 1 हा आहे IMF या संस्थेकडे, इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड. पहिला मुद्दा क्लिअर? अजून आहे का? पूर्ण आहे का? अर्धा ऐकणं पण घातक असते कधी कधी. हा अधिकार IMF कडे आहे. नंबर 2, हे चलनाचं मूल्य स्वतः देश सुद्धा ठरवू शकते. स्वतः पण ठरवू शकते चलनाचं मूल्य, बरं का? बरोबर. जेव्हा चलनाचं मूल्य स्वतः देश ठरवते त्याला म्हणतात फिक्स एक्सचेंज रेट. बरोबर. त्याला काय म्हणतात? स्थिर ओके चलनाचं मूल्य जेव्हा स्वतः ठरवते, किंवा त्याला लक्षात ठेवायचं पॅगिंग पण म्हणतात. म्हणजे पॅक करून टाकलं, फिक्स करून टाकलं. विषय कळली इथपर्यंत? फिक्स एक्सचेंज रेट. आणि जेव्हा IMF एखाद्या देशाचं चलनाचं मूल्य ठरवते तेव्हा त्याला म्हणतात फ्लोटिंग, किंवा त्याला मार्केट बेस एक्सचेंज रेट सुद्धा म्हणतात. मॉरल ऑफ द स्टोरी, चलनाचं मूल्य नंबर 1 IMF ठरवते, किंवा देश स्वतः पण ठरवू शकते. जेव्हा देश स्वतः ठरवते तर त्याला फिक्स एक्सचेंज रेट सिस्टम म्हणतात, आणि जेव्हा IMF ठरवते त्याला फ्लोटिंग एक्सचेंज रेट सिस्टम म्हणतात. कसं ठरवते सांगतो 2 मिनिटात. भारतामध्ये कोणत्या प्रकारचा आहे सर? तर भारतानं साहजिक आहे, भारत मिक्सच कार्यक्रम करेल ना. भारताचं परराष्ट्र धोरण पण बघा ना, भांडवलवाद ना समाजवाद, ओके, दोघांच्या मधातलं म्हणजे अलिप्ततावाद. भारताची अर्थव्यवस्था बघा ना, समाजवाद ना भांडवलवाद, ओके, मिश्रवाद. तसं साहजिक आहे भारत पण इथं मिक्स करणार कार्यक्रम. मग भारतानं काय म्हटलं, काही प्रमाणामध्ये आम्ही मार्केट बेसवर ठरवू आणि काही प्रमाणामध्ये आम्ही फिक्स करू. म्हणून भारताचं फिक्स फ्लोटिंग एक्सचेंज मॅनेज रेट सिस्टम आहे. ओके, मी पूर्ण लिहित नाही. फिक्स फ्लोटिंग एक्सचेंज म्हणजे काही प्रमाणात स्थिर आहे, काही प्रमाणात मार्केट बेसवर आहे, आणि दोघांचं सुवर्ण मध्य साधून हे भारतामध्ये एक्सचेंज रेट आहे. जर आयोगानं प्रश्न विचारला की भारतामध्ये चलनाचं मूल्य हे कसं ठरवते, तर ते फिक्स फ्लोटिंग एक्सचेंज रेट या सिस्टमवर ठरवते. इथपर्यंत मुद्दे क्लिअर झाला? म्हणजे इथं मुद्दा आपला क्लिअर झाला की सर चलनाचं मूल्य हे कोण ठरवते? तर देश स्वतः पण ठरवू शकते, IMF पण ठरवते. जेव्हा IMF ठरवते त्याला फ्लोटिंग म्हणतात, आणि जेव्हा स्वतः ठरवते त्याला फिक्स म्हणतात. स्थिर विनिमय दर याला म्हणतात बाजार विनिमय दर मराठीमध्ये. स्थिर विनिमय दर आणि बाजार विनिमय दर. इथपर्यंत ओके झालं? आता पुढे जाऊ. आता येतो की सर कसं ठरवते. पुन्हा आपण स्लाइड चेंज करू. कशा प्रकारे ठरवल्या जाते हे चलनाचं मूल्य. बरोबर, आपण आता ते बघू. पूर्ण प्रयत्न आहे माझा की सोपं करून शिकू आपण. कळलं का इथपर्यंत? कारण सोपं जर केलं तर ते मग बाकी मार्क येतात. बरोबर. आता कसं ठरवल्या जाते, तर बेसिकली त्याला काय म्हणतात, इनिशियल फेजला म्हणजे जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर झालं आणि सेकंड वर्ल्ड वॉर नंतर जे एक्सचेंज रेट सिस्टम आणली, बरोबर नाही का, आणि या एक्सचेंज रेट सिस्टमसाठीच 1945 मध्ये IMF ची स्थापना करण्यात आली होती ब्रेटन वूड कॉन्फरन्समध्ये. बरोबर. मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो. आताच्या डेटमध्ये म्हणजे त्याला आपण 1973 नंतर हा PYQ पण होता बघा एक वेळा, जे चलनाचं मूल्य ठरवल्या जाते ना, ते ठरवल्या जाते बास्केट ऑफ करन्सीवरनं. म्हणजेच आपल्या भाषेमध्ये त्याला आपण फॉरेक्स म्हणतो, म्हणजे परकीय चलन. या परकीय चलनावरून तुमच्या देशाच्या चलनाचं हे मूल्य ठरवल्या जाते 1973 नंतर. 1973च्या आधी चलनाचं मूल्य हे गोल्डला डॉलर सोबत पॅक केलं होतं आणि डॉलरला इतर करन्सी सोबत. ओके, या प्रकारचं सिस्टम होतं. 73 मध्ये जेव्हा ऑइल शॉक बसले, ओपेकनं तेलाचे साठे करून टाकले, आणि जेव्हा डॉलरवर एक मोठं म्हणजे संकट आलं, तेव्हा IMFनं नवीन सिस्टम आणली, त्याला म्हणतात ओके बास्केट ऑफ करन्सी. हे बेस म्हणजे याच्यामध्ये की जे फॉरेक्स तुमच्या जवळ आहे यावरून तुमच्या देशाचं चलनाचं मूल्य ठरते. कसं ठरते ते पण सांगतो. आता बघ, बऱ्याच लोकांना एक गैरसमज आहे. तो गैरसमज म्हणजे काय, की या फॉरेक्स मध्ये फक्त डॉलरचा समावेश होतो. लक्षात ठेवायचं, फॉरेक्स मध्ये डॉलरचा समावेश होत नाही. फॉरेक्स मध्ये हा शब्द आहे परकीय ओके चलन. हा शब्द आहे बघा. तुम्ही एक मिनिट, इथं स्लाइड मध्ये मी दिलेला आहे, हे बघा, परकीय चलन मालमत्ता. बघा कशामध्ये? परकीय चलनामध्ये. आणि या परकीय चलनामध्ये एक चलन हे डॉलर आहे.
ठीक आहे, या डॉलरची व्हॅल्यू स्वतःची 85% आहे, म्हणून आपण बोलीचालीमध्ये म्हणतो की परकीय चलन म्हणजे डॉलर. पण नाही, या डॉलर सोबत इतर 5 करन्सी पण आहे. बाकीच्यांची व्हॅल्यू ही 15% गुंडाळते, एकट्या डॉलरची व्हॅल्यू ही 85% आहे, म्हणून आपण म्हणतो की परकीय चलनामध्ये ओके डॉलरचा समावेश होतो. पण करेक्ट शब्द आपण काय वापरला पाहिजे की परकीय चलनामध्ये कशाचा समावेश होतो, सॉरी परकीय चलनामध्ये, तर हा ज्या फॉरेक्स मध्ये कशाचा समावेश होतो, तर या फॉरेक्स मध्ये मेनली डॉलरचा समावेश होतो. आणि म्हणून डॉलरच्या तुलनेमध्ये व्हॅल्यू काढल्या जाते विशेष करून. हे आहे, म्हणजे हा कन्सेप्ट ठीक करा. जर आयोगानं गडबड केली तर तुम्ही अलर्ट असले पाहिजे की जे फॉरेक्स अंतर्गत 3-4 घटक आहे, त्यातला एक घटक परकीय चलन आहे, त्या परकीय चलनामधला एक घटक डॉलर आहे, इतर पण चलन आहे याच्यामध्ये, बरं का. ठीक आहे, चला आता या परकीय चलनावरून ठरवल्या जाते तुमच्या देशाचं, ओके तुमच्या देशाचं $1 म्हणजे लक्षात ठेवायचं किती रुपये, यावरून ठरवल्या जाते. समजली इथपर्यंत? आणि कसं ठरवल्या जाते तर बघा, समजा उदाहरणार्थ एक आयडियल कंडिशन घेतो. एक कोणती आयडियल कंडिशन, समजा $1 म्हणजे उदाहरणार्थ मी पकडून घेतो 90 रुपये. सध्याची कंडिशन ही आयडियल स्थिती आहे, म्हणजे ही चालू आहे. जेव्हा तुमच्याकडे फॉरेक्स वाढतो म्हणजे परकीय चलन वाढते, बरोबर बघा, तेव्हा लक्षात ठेवायचं तुमचा रुपया हा मजबूत होतो, म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये तुम्हाला कमी पैसे द्यावे लागतात. हे सगळे सांकेतिक आकडे आहेत. नॉर्मल मी बॅच मध्ये काय शिकवत असतो की जेव्हा माणसाची व्हॅल्यू वाढते तेव्हा फुकटात काम होते, जेव्हा माणसाची व्हॅल्यू वाढते तेव्हा कमी पैशात काम होते, आणि जेव्हा माणसाची व्हॅल्यू कमी असते तेव्हा त्याला जास्त पैसे द्यावे लागतात. सेम कन्सेप्ट इथं वापरा. जेव्हा तुमच्याकडे परकीय चलन वाढलं, तुम्हाला पोस्ट वगैरे मिळाली वगैरे, लगेच व्हॅल्यू वाढली म्हणजे लगेच तुम्हाला कमी पैशामध्ये काम करावे लागेल. आणि समजा तुमची व्हॅल्यू जर कमी झाली तर तुम्हाला काय करावं लागेल, ओके जास्त रुपये द्यावे लागेल. सगळे सांकेतिक आकडे आहे. म्हणजे जेव्हा परकीय चलन कमी होते तेव्हा रुपया घसरतो, याचा अर्थ डॉलरच्या तुलनेमध्ये तुम्हाला काय करावं लागते, जास्त रुपये द्यावे लागते. आणि जेव्हा परकीय चलन तुमचं वाढते तेव्हा रुपया मजबूत होतो, तेव्हा तुम्हाला कमी पैसे द्यावे लागते. एक साधं लॉजिक आहे रे बाबा. नेहमी मी बॅच मध्ये एक उदाहरण आपलं तेच देतो इथं पण. तेव्हा ट्रॅफिक पोलीसवाल्यानं तुम्हाला पकडलं, तुमची व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे कमी पैशामध्ये सोडून टाकेल, कळलं का, आणि तुमची व्हॅल्यू कमी आहे तर जास्त पैसे दंड लावेल. सेम कन्सेप्ट इथं आहे. आणि व्हॅल्यू कशावरून ठरते, तुमच्या जवळ असलेल्या परकीय चलनावरून, म्हणजे स्पेशली डॉलरवरून. डॉलर वाढलं, रुपया मजबूत झाला म्हणजे कमी पैशात काम, आणि डॉलर कमी झालं म्हणजे व्हॅल्यू घसरली म्हणजे जास्त पैशामध्ये काम. समजली परत? आता ही न्यूज बघा, तुम्हाला लगेच कळते. बघा बाबा, खनिज तेलाच्या किमतीमध्ये वाढ आणि परदेशी गुंतवणूकदाराकडून तब्बल $800 कोटी माघार. आता माघार झाली म्हणजे मला सांगा, हे आउट झाले म्हणजे देशाबाहेर यांनी पैसे नेले, ते डॉलरच्या स्वरूपात नेले असेल ना. आणि जसे डॉलर देशाबाहेर गेले तसं मला सांगा, तसं काय झालं, रुपयाचं म्हणजे हे परकीय चलन कमी झालं. जसं परकीय चलन कमी झालं लगेच बघा ओके जास्त पैसे द्यावे लागून राहिले. म्हणजे बघा जो रुपया किती होता रे बाबा, ओके 82 पैशांनी सर्वात मोठी घसरण, म्हणजे 82 पैसे जास्त द्यावे लागते. घसरणचा अर्थ हा होतो की तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतात आता. विषय कळली परत? आणि सुधारणेचा अर्थ होतो तुम्हाला कमी पैसे द्यावे लागतात आता. समजलं? म्हणजे $1 साठी 90 रुपयाच्या जागी आता 93.71 रुपये द्यावे लागेल. हे बघा जास्त, त्याला म्हणतात घसरण. आणि घसरण कशामुळे झाली, ही झाली तुमच्या जवळ परकीय चलन हे कमी झाल्यामुळे. परकीय चलन काय झाल्यामुळे, कमी झाल्यामुळे. आता सिंपल लॉजिक बघा, केव्हाही पण एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची. ती बेसिक गोष्ट म्हणजे काय, जेव्हा देशामधनं डॉलर हा आउट होईल म्हणजे बाहेर जाईल, तेव्हा लक्षात ठेवायचं रुपयाची व्हॅल्यू कमी होईल. आणि रुपयाची व्हॅल्यू कमी होणे म्हणजे याचा अर्थ होतो सांकेतिक दृष्ट्या जिथं 90 रुपये द्यायला लागून राहिले आता तिथं 93 रुपये द्यावे लागतील, म्हणजे जास्त रुपये द्यावे लागतील. हे सांकेतिक आकडे आहे बरं का, नाही हेच पकडून घेशील तू खरे. बरोबर. आता उलट बघा, जेव्हा डॉलर बरोबर हा इन होईल
म्हणजे देशामध्ये येणार म्हणजे आपलं परकीय चलन वाढणार, इथं फॉरेक्स लिहून टाकतो. म्हणजे परकीय चलन वाढणार, जसं परकीय चलन वाढणार, आता इथं बघा जर 90 रुपये असेल ना, तर आता 90 नाही तर तुम्हाला उदाहरणार्थ 85 रुपये द्यावे लागेल, म्हणजे कमी रुपये द्यावे लागेल. समजलं आता? म्हणजे ह्या रुपयाचं मूल्य हे अवलंबून आहे तुमचा डॉलर किती कमी जास्त होतो. आणि डॉलर कमी जास्त हा कशावर डिपेंड आहे? आयात निर्यातीवर डिपेंड आहे. जर आयात वाढली म्हणजे मला सांगा आउटफ्लो वाढेल, म्हणजे रुपया कमजोर होईल. जर निर्यात वाढली म्हणजे डॉलर आपल्याला प्राप्त होईल, म्हणजे रुपया ओके मजबूत होईल. समजली इथपर्यंत? म्हणजे याचा कार्यक्रम म्हणजे हा जो सेटअप आहे, ओके, हा जो तुम्हाला आयकॉन दिसतो हा सेटअप याच्यावर अवलंबून आहे, या बाबीवर अवलंबून आहे. समजा एक पेपरमध्ये न्यूज आली की एफडीआय भारतामध्ये आलं, म्हणजे एफडीआय डॉलरमध्येच येणार ना, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन मधून जे पैसे येणार ते डॉलरमध्ये येणार ना बाबा. म्हणजे डॉलर आलं म्हणजे वाढलं, हे बा परकीय चलन वाढलं, लगेच रुपया हा तुमचा मजबूत होईल. आता बघा ना त्या न्यूज मध्ये पुन्हा बघा एक वेळा तुम्ही काय म्हटलं गेलेलं आहे की तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली. जसं तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली म्हणजे तुमचं डॉलर हे बाहेर जास्त जाणार. जसं डॉलर बाहेर जास्त गेलं लगेच रुपयामध्ये घसरण झाली. समजलं? पहिले समजून घ्या बरं काय विषय. आजकाल कार्यक्रम काय उडाला 40च्या आतमध्ये कट ऑफ काय तो समजतच नाही. डायरेक्ट मी म्हणते नोट्स आणि बाकीच्या सहाय्यानं होऊन जातो. तो टाइमपास आहे. ओल्ड इज गोल्ड म्हणजे याचा अर्थ काय होतो? जोपर्यंत तू बेसिक कन्सेप्ट संदर्भ पुस्तकं वाचन चिंतन मनन करणार नाही तोपर्यंत तुझा स्कोर 40च्या वर जाणारच नाही. मग आयोगाच्या जागा किती पण येऊ, 100 येऊ की 1000 येऊ. विषय कळला? जो वाचन चिंतन मनन संदर्भ पुस्तकाचं पीवायक्यू वगैरे करतो त्याला 4-4 पोस्ट मिळतात बरं का. मग हे कारण काय? एकाचा कट ऑफ 40च्या वर नाही चालला आणि एका पोराला 4-4 5-5 पोस्ट मिळून राहिल्या. त्याचं काळ्या दगडावरचं एकच उत्तर आहे पांढरं, ते म्हणजे काय? तो संदर्भ पुस्तकं बेसिक मजबूत करत आहे विथ द हेल्प ऑफ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर. आणि हेच ओके सूर्या इतकं स्पर्धा परीक्षेचं सत्य वाक्य आहे. ज्याला लवकर समजलं त्याला समजलं, ज्याला नाही समजलं कळलं का इथपर्यंत? दरवर्षी आम्ही तुमच्या सोबत आहोत मग मोटिवेशन करायला, काळजी करू नका, लक्ष द्या. तर बेसिकली त्याला काय म्हणतात की आता ना 93चा टप्पा ओलांडून 71 वर गेला म्हणजे निचांकी म्हणजे काय बरं? तर त्याला काय म्हणतात की हे इथपर्यंत. आता बघा परकीय गंगा जडी 709 अब्ज डॉलर पर्यंत घसरली. जशी घसरली रुपया घसरला मग डॉलरच्या तुलनेमध्ये जास्त रुपये द्यावे लागतात. त्याला कळलं? आणि याचे काही बेनिफिट वगैरे होतात, असं नाही होत नाही म्हणून. काय बेनिफिट होतात की काही प्रमाणामध्ये निर्यात वाढते, पण काही काळासाठी निर्यात वाढते बरं का. म्हणजे व्हॅल्यू वाढते, व्हॅल्यूम नाही वाढत. जे ॲग्रीमेंट्स वगैरे झाले आहे त्याच्यामधनं मिळते, परंतु लॉंग टर्म याचा दुर्गामी परिणाम हा अर्थव्यवस्थेवर होत असतो. चला कळली इथपर्यंत? आणि या तऱ्हेनं हे रुपयाच्या व्हॅल्यूचं हे सगळं त्याला काय म्हणतात की अर्थकारण हे आहे. मला असं वाटतं तुम्हाला समजलं असेल की काय समजलं असेल तुम्हाला की सर खरा प्रॉब्लेम हा जो इथं होतो ना, म्हणजे इथं जो प्रॉब्लेम होतो म्हणजे 90चे 93 केव्हा द्यावे लागतात? जेव्हा सर हा आउट होतो. आणि 90चे 85 म्हणजे कमी केव्हा द्यावं लागतात? जेव्हा परकीय चलन येते. मग आता आयोग प्रश्न विचारतो की रुपयाचं मूल्य हे पुढीलपैकी कशावर अवलंबून आहे? आणि तो पर्यायामध्ये देतो पायाभूत ओके सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर. विधान चुकी बरोबर? पुढीलपैकी चलनाचं मूल्य हे कशावर अवलंबून आहे? आणि तो पर्यायामध्ये देतो इन्फ्रास्ट्रक्चर. आणि हाच आयोगाचा न्यू पॅटर्न आहे. विषय कळला? आतमध्ये गेल्यानंतर डोकं लावायचं आहे. जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत तेवढं प्रोडक्टिव्हिटी, इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं मॅन्युफॅक्चरिंग जास्त, जेवढं मॅन्युफॅक्चरिंग जास्त तेवढी निर्यात जास्त, म्हणजे डॉलरचं प्रमाण वाढेल, रुपयाचं मूल्य स्थिर होईल. ओके. इन्फ्रास्ट्रक्चर, स्किल डेव्हलपमेंट, एक्सपोर्ट, तंत्रज्ञानाचा विकास हे सगळेच्या सगळे हे निर्यातीला चालणारे देणारे घटक आहे. जर आयोगानं असा प्रश्न विचारला की पुढीलपैकी कोणता घटक हा रुपयाच्या मूल्याला काय देतो? चालना देतो किंवा मूल्य स्थिर ठेवतो, तर त्या पर्यायामध्ये एकच बघायचं की कशामुळे डॉलर वाढू शकते आणि तेच तुमचा आन्सर असेल. पाठांतर करू नका, बी कन्सेप्च्युअल. कळलं का? आकडे पण लक्षात राहील आणि सगळे लक्षात राहील. आयोगानं प्रश्न विचारला रुपयाचं स्थिरीकरण कशावर अवलंबून आहे, तर त्या पर्यायामध्ये बघायचं कशामुळे निर्यात वाढते. मला सांगा इन्फ्रास्ट्रक्चरमुळे निर्यात वाढते, त्यामुळे ते करेक्ट असेल.
ठीक आहे. तर या तऱ्हेनं तयारी काय करा, एकदम मजबूत करा. आणि एक सूचना होती तुम्हाला की आपली ही जे कंबो बॅच आहे ही न्यूली आता लॉन्च होत आहे. ओके, म्हणजे आजपासूनच ही बॅच लॉन्च झालेली आहे. ॲपवर तुम्ही जाऊन बघू शकता. यामध्ये इकॉनॉमी पूर्ण तुमचं कट टू कट प्रीकम मेन्स, पॉलिटी प्रीकम मेन्स आणि सोबत यामध्ये तुम्हाला, कारण बघा तुम्ही काय करता, वेगळ्या इंटिग्रेटेड बॅचेस करता, हे करता ते करता, सगळे विषय तुम्हाला चांगले मिळत नाही, स्पेशली इको पॉलिटी मिळत नाही अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. ओके, माझं काही त्याला म्हणणं नाही आहे. आणि माझं एकच म्हणणं आहे, ही बॅच जर केली तर येणार तर ह्या बॅचमधनं, आणि जर इथून नाही आलं तर कुठूनच येणार नाही. त्याचं कारण मी लय समग्र शिकवतो. म्हणून आजही माझ्या मागच्या या 7-8 वर्षामध्ये आपला विद्यार्थी 30 पैकी 25-26 मार्कच घेऊन येतो. आणि ह्यावेळेस बोनस म्हणून मी काय केलेलं आहे, हे 15 अधिक 15 अधिक याच्यामध्ये करंट अफेअर पण मी पीडीएफ तुम्हाला देणार आहोत, मंथली पीडीएफ. विषय कळला का, त्याच्याबद्दल पण तेच असेल. त्या पीडीएफ मधनं आलं, त्या पीडीएफ मधनं करंटचे प्रश्न सापडणार, आणि तिथून नाही आलं तर कशामधूनच येणार नाही. टीम लावलेली आहे पूर्ण आपण कामाला. तर 15 म्हणजे 50% सिलेबस ही कंबो बॅच आहे. एक ट्रायबो बॅच पण आहे ज्याच्यामध्ये करंटचे व्हिडिओ पण येतात. ही बॅच जर घेतली तर तुम्हाला आरामात 50% सिलेबस कव्हर होईल. आणि नेहमी आपले पोरं म्हणतात की 30 पैकी आम्हाला 35 मार्क मिळतात सर. आता 30 पैकी 35 मार्क काही पोरांना वाटेल हा काय फंड आहे. हे ज्या पोरांनी बॅच केली त्याला बरोबर माहिती आहे की कार्यक्रम काय आहे. तर हा मला कळलं, इथं 45 मार्क हे तुमचे कव्हर होत आहे. आणि इथं कोड वापरा ABHI50. ओके, 50 म्हणजे डिस्काउंट पण अवेलेबल होऊन जाईल. म्हणजे तुमची डिपेंडन्सी पूर्ण खतम इकोपॉलिटीवरची. आणि आपल्या पूर्वपरीक्षेच्या बॅचेस आहे. ओके, त्या आपण बघून घ्या. एक वेळा आपलं पुस्तक पॉलिटीचं माहिती आहे तुम्हाला. आणि हे इथं राज्यसेवा करत असाल ना तर 30 वापरा, ABHI 30. याला जास्त डिस्काउंट आहे तर बऱ्यापैकी होईल मग ते. चला, कळली इथपर्यंत. तर मला असं वाटतं आजच्या ठळक बातम्या आपण इथंच थांबू. आणि परमनंट मला असं वाटते की तुमचं चलनाच्या मूल्यावरचं जो प्रॉब्लेम आहे तो दूर झालेला असेल. काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कळलं का इथपर्यंत. असे टॉपिक आपण जे मेन जिथं संदर्भ पुस्तक कमी पडतात तिथं आपण घेत राहू. ठीक आहे, चला, थँक्यू.